हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप जुना आहे, म्हणजे 4-5 वर्षापूर्वीचा म्हटला तरी चालेल. 2020मध्ये आम्ही बॉस्टनमध्ये राहत होतो आणि त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे, ज्यावेळी कोविड वगैरे इकडे पण जास्त प्रमाणात होतं. आणि आम्ही आधी तिकडे राहत होतो ना, तिकडे भरपूर स्नो पडत होता. भरपूर म्हणजे कधी कधी तरी आम्ही असं बघितलं आहे एप्रिलमध्ये पण स्नो झाला आहे. तर हे बघा, ते कम्युनिटीमध्ये असं एक छोटंसं वरती असं फॉरेस्ट होतं ना, तर तिकडून असं एक छोटासा नाला जात होता, स्वच्छच पाणी, पण ते असं होतं छोटं ब्रिज असल्यासारखं. तर ते आता ते पाणी दिसते ना, तर दुसऱ्या दिवशी ते पण पूर्ण असं जागच्या जाग्याला आळून बसलेलं दिसत होतं पाणी. आता सध्या स्नो पडायला सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे अजून ते पाणी थोडं मधलं वाहतंय तरी ते धारेचं. नंतर तर ते पण पूर्ण आईस होऊन बसते. मागं कार बघत असाल, कारवरती पण स्नो इतका पडला आहे की कार दिसे नाहीत, फक्त ते खाली थोडे व्हील्स दिसते, त्याच्यामुळे लक्षात येते की तिथे कार पार्किंग आहे. आता हे बघा, गेटच्या बाहेर ज्या पायऱ्या असतात ना उतरायला, त्या पण पूर्ण मुजलेल्या आहेत. कम्युनिटीचे जे गाड्या असतात ना, त्या येऊन हे रस्ते क्लीन करून जातात, पण एकदम आतपर्यंत त्यांनी पोचू शकत नाहीत, कारण गाड्या सगळ्या कार पार्क केलेल्या असतात आणि ते मोठ्या मोठ्या ट्रका असतात, त्याच्यामुळं गाड्यांना पण कुठंतरी खर्चटेल वगैरे म्हणून त्यांनी मेन रोड क्लीन करून जातात. आणि दुसऱ्या दिवशी ह्या कार वगैरे सगळं आपल्यालाच क्लीन करावं लागतं. समजा तुम्हाला 8ला बाहेर जायचं आहे तर 7:30-7:30लाच तुम्हाला आधी यावं लागतं, कारण हा बर्फ क्लीन करायला खूप वेळ लागतो आहे आणि त्याच्यामुळं खूप आधी निघावं लागतं आहे. आणि हे बघा, हे आजूबाजूला झाडं आहेत ना, ते हिरवीगार असतात, पण विंटर स्टार्ट झाला ना, सगळे पानं गळून जातात आणि असे फक्त काटक्या दिसायला सुरुवात होतात. आणि आता पलीकडे तुम्ही बघत असाल ते माणसं ते सध्या कार क्लीन करत आहेत, कारण त्यांना कुठेतरी बाहेर जायचं असेल, त्याच्यामुळे असल्या बर्फामध्ये सुद्धा ते येऊन त्यांनी गाड्या क्लीन करायला लागलेल्या आहेत. आम्ही असे खूप व्हिडिओ कॅप्चर केले होते आणि हा माझ्याकडे खूप दिवसापासून व्हिडिओ होता, तर म्हटलं चला आपण हा पण एडिट करूया आणि अपलोड करूयात. तर ही आता आमची कार आहे, बघताय तुम्ही. कारच्या खाली फक्त बर्फ नाही आहे, पूर्ण मागे असा ढीग लागला आहे. आता उद्या जर गाडी तिथून कार हलवायची आहे तर पहिला ते मागचा पण बर्फ थोडा सारावा लागतो, नाहीतरी ते जागच्या जाग्याला फिरून ते बर्फ घट्ट होऊन बसतो आणि गाडी निघायला खूप अवघड जाते. त्याच्यामुळं ह्या मोकळ्या आईसपेक्षा ना, ज्या वेळेला ते ब्लॅक आईस बनतं ना, त्यावेळेला खूप अवघड होतं, कारण पूर्ण स्लिपरी बनतं, ते घट्ट होऊन बसतं ना, त्याच्यामुळे त्याने ते सॉल्ट पण टाकून जाते, पण ते सॉल्ट टाकल्यामुळं ते पाणी होऊन वितळून ते निघून जातं, पण परत थंडी इतकी असते की ते वितळलेलं पाणी पण घट्ट होऊन बसते. आता तुम्ही बघू शकताय, हे जी बिल्डिंग आहे ना, त्याला ते ॲटोमॅटिकली क्रिस्टल बनून तयार होऊन बसलेत, जसं कसं आपण घराला तोरण बांधतो ना, त्या पद्धतीचे मोठ्याच्या मोठे आपले 2-2, 3-3 फुटाचे हे क्रिस्टल आहेत. तर ते असे प्रत्येक बिल्डिंगला इकडं असे बनायचे. जर ते वडलं ना, तर 1-2-2, 3-3 फुटाचं असं तलवारीसारखं क्रिस्टल निघत होतं. ते इतकं म्हणजे बर्फ पडत होता. आणि ते झाडं पण बघताय, ते झाडावरनी पण पूर्ण बर्फ, गोल मोठं झाडं ना, असं बर्फाने मुजून गेलेली आहेत. छान वाटत होतं. बाहेर -20-30 टेम्परेचर जायचं, पण घरात हीटर असल्यामुळं कधी एवढं जाणवलं नाही आणि जाणवत पण नाही. पण बाहेर आलं की भरपूर अशा थंडीमध्ये निघायचं म्हटलं ना, तर भरपूर प्रिपरेशन लागतं आहे. कारमध्ये पण हीटर असतं आणि घरामध्ये पण असतं, त्याच्यामुळं इतकं जाणवत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही घरातून कारमध्ये बसेपर्यंतसुद्धा डिस्टन्स 10 पावलांचं जरी असेल ना, ते पण आपल्याला जास्ती वाटायला लागतं, इतकी थंडी असते. तुम्ही बघू शकताय, बर्फ पूर्ण रस्त्याच्या साईडला असा सारलेला आहे. आणि हा बर्फ ना, फक्त ते रस्ता मोकळा करतात, बाजूला सारतात, पण तो बाजूला सारलेला पण बर्फ आहे ना, परत 8-8 दिवस तसाच असतो. अजून तो वितळत नाही तोपर्यंत नवीन पडला जातो, तो वितळत नाही तोपर्यंत नवीन पडला जातो. त्यामुळं जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबरपासून स्टार्ट होतं ते, कधी कधी तर एप्रिलमध्ये सुद्धा पडतो त्या साईडला बर्फ. तर हे बघा तुम्ही, पूर्ण गाड्या मुजलेल्या आहेत आणि ते झाडावरनी पण बर्फ पडलेला आहे. पलीकडे सायकल्या होत्या, सायकलचं ते एक स्टेशन होतं, तिथं पण पडलेला आहे बर्फ भरपूर. म्हणजे स्कूलला सुद्धा मुलांना पाठवायला पहिला नको वाटायचं,
कारण एवढा स्नो पडल्यानंतर किती थंडी वाजत असेल, कसं जाणार कसं करणार म्हणून. पण नाही, नंतर आपल्याला सवय होऊन जाते आणि मुलांना तर त्याचं काहीच वाटत नाही, त्यांना तर मजा येते. कारण सगळं फुल कपडे वगैरे स्नोमधले घातलेले असतात, जॅकेट वगैरे, स्नो पॅन्ट असते, बूट असतात, त्याच्यामुळं मुलांना उलटं खेळायला मजा येते. आणि आता बघा हे समोर जे आहे ना तिकडे गार्डन आहे, ते गार्डनमधलं सुद्धा पूर्ण बेंच वगैरे पूर्ण स्नोमुळं पूर्ण पॅक झालेले आहेत, झाकलेले आहेत. मुलांचे घसरगुंडी म्हणा, झोके म्हणा. हे बघा हा जो ट्रक आलेला आहे ना तो स्नो क्लीन करण्यासाठीच आलेला आहे. तर ह्या गाड्या अशा सारख्या फिरत असते. तर मेन रस्त्यावरने सुद्धा गाड्यांना जायला यायला कारला प्रॉब्लेम नको म्हणून हे ते इथल्या गव्हर्मेंटने जिथं तिथं अशा सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या असतात. आणि हे बघा हे कम्युनिटीचं पार्क आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. तर त्या पार्कमध्ये ना असं बसायला बेंच ठेवलेले असतात ना, तर ते बेंचसुद्धा पूर्ण असे स्नोनी पूर्ण असे भरलेले आहेत. हे दिसत असेल ते पार्कमध्ये त्याने असं बार्बिक्यूबचं ते ठेवलेलं वगैरे सुद्धा सगळं स्नोनी झाकलं गेलेलं आहे. आणि इकडं झाडं पण खूप असं म्हणजे उन्हाळा असतो ना त्यावेळेला एवढं हिरवळ आहे, पण स्नो पडलं ना सगळं पूर्ण पांढरं शुभ्र हे असं फक्त जिकडं तिकडं हे पांढरं जंगलच दिसतंय. तर खेळायची पण मुलांची आपदा होते, पण असे इंडोर खेळ असतात तिथं जाऊन पोरं खेळतात. असं तर स्कूल असतेच, फक्त सॅटर्डे आणि संडेचा प्रश्न असतो. त्यावेळेला कुठं मॉलमध्ये ते वगैरे असे काहीतरी त्यांच्यासाठी गेम असतात, त्याच्यामुळं ते टाईमपास होतो. हे बघा आता तुम्ही घसरगुंड्या आहेत, पूर्ण स्नो भरलेला आहे. जिथून मुलं असं घसरत जातात ना ते भरले आहे पूर्ण स्नोने. हे स्नो पडून गेला तरी 8-8 दिवस परत तिथे खेळता येत नाही, एवढी थंडी असते. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.